पत्रकाराला बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप पत्रकारांचे चंदनजीरा पोलीस ठाण्यासमोर 5.5 तास ठिय्या आंदोलन। आज दिनांक 3 रोजी बुधवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील एका पत्रकाराला बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक तथा पत्रकार संतोष भुतेकर यांनी चंदनजीरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करून धमकावल्याचा आरोप केला आहे। तक्रारीनुसार मंगळवार दिनांक 2 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास कार्यालयातील काम आटपून घराबाहेर पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी गेले असता 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवलं। संबंधितांनी कॉलर पकडून "तू पत्रकार आहेस, जास्त शहाणा होऊ नकोस" असं म्हणत धमकावले। तसेच त्यांच्या वृत्तांकनामुळे काहींचे लाखो रुपयांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। यावेळी पत्रकार भुतेकर यांचा पाळीव कुत्रा त्यांच्या दिशेने धावत गेल्यानं आरोपींनी पत्रकाराच्या हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे। त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले। जखमी अवस्थेत भुतेकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली असता आज बुधवार दिनांक 3 जून रोजी त्यांनी पत्रकार संरक्षण कायदा 2019 अंतर्गत चंदनजीरा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली। मात्र या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचा आरोप करत शहरातील विविध वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल आणि यूट्यूब माध्यमांशी संबंधित पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतली। पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शहरातील अनेक पत्रकारांनी चंदनजीरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। सकाळी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलक पत्रकारांनी केली आहे। या घटनेमुळे जिल्ह्यातील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आजची जी घटना घडली आणि यापूर्वीच्या ज्या काही घटना घडल्या वर्षभरापासून पत्रकारांवर हल्ला होणे एकदम निंदनीय आणि निषेधार्ह घटना आहे। अशा घटना वारंवार होत आहेत, याला पोलीस प्रशासन देखील तेवढं जबाबदार आहे। जर बातम्या छापल्यानं जर पत्रकारांवर हल्ले होत असतील तर आमचं दुसरं काम म्हणजे आमचं सगळ्यात पहिलं काम हे आहे की जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये जे काही अवैध काम होत असतात किंवा चुकीचे काम होत असतात त्याला आम्ही पब्लिश करतो। आमचा उद्देश हेच असतो की आपल्या आजूबाजूचा परिसर आणि जिल्हा हा सुरक्षित असावा, लोकांना सुरक्षित वातावरण मिळावं, यासाठी आमचा तो हेतू आहे आणि आम्ही त्या हेतूने बातम्या छापत असतो। परंतु जर पोलीस प्रशासन एक गुन्हा दाखल करण्यासाठी जर म्हणजे पत्रकार जे चौथा स्तंभ म्हणतात तर त्याला जर समजा रात्रीपासून आता जर आपण हिशोब केला तर 19-20 घंटे लागले साधा गुन्हा दाखल करायला, तर बाकी सामान्यांचा हाल फार बेकार आहे। मला असं वाटतं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावं आणि झिरो पेंडन्सी कशा होतील, दर तासाला गुन्हा कसा कमीत कमी होईल आणि वातावरण कसं एकदम सुरक्षित देता येईल यासाठी माननीय SP साहेबांनी याच्यात लक्ष घालावं अशी यावेळेस मी त्यांना सर्वांना विनंती करतो। प्रकरण असं आहे की मी घराच्या बाहेर आलो रात्री 11 वाजता। माझ्याकडे डॉगी आहे, तर तो घेऊन फिरण्यासाठी तर 2 इसमांनी येऊन मला पाठीमागून बंदूक लावली आणि सांगितलं, "तू खूप वर्षभरापासून लालाच्या बातम्या लावतो, तुला गोळी घालूनच हे करतो" अशी धमकी देऊन मग माझा कुत्रा त्यांच्या अंगावर गेल्याने ते पळून गेले आणि मी तिथून पळ काढला आणि नंतर मी चंदनजीरा पोलीस ठाणे गाठलं। या ठिकाणी मी तक्रार दिली। तक्रारीवरून आज पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पत्रकारांनी आंदोलन वगैरे केलं होतं? हो, पत्रकारांनी इथं ठिय्या दिला, कारण की गुन्हा दाखल होत नव्हता। सकाळपासून जवळपास म्हणजे सगळेच पत्रकार 10-11 वाजल्यापासून इथं आलेले होते। आतापर्यंत गुन्हा दाखल नव्हता, तर 5-5:30च्या नंतर गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी।